नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत. तर मैत्रिणींनो, आपल्याकडे बरेच जुने पेटीकोट असतात जे आपण वापरत नाही. मात्र अशा जुन्या पेटीकोटपासून मी तुम्हाला सुंदर अशी एक वस्तू बनवून दाखवणार आहे, जी बघता क्षणी तुम्हाला खूप आवडेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या नातेवाईकांस, मित्रमैत्रिणीस शेअर करण्यास विसरू नका. तर इथे मी घेतले आहेत काही पेटीकोट. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पेटीकोटला उलटं करून घ्यायचं आहे आणि पेटीकोटच्या मधोमध अशा प्रकारे रबर लावायचं आहे. तुम्ही दोऱ्याने सुद्धा बांधू शकता. दोऱ्याने बांधलं तर ते जास्त घट्ट होते, पण माझ्याकडे दोरा काही मला सापडला नाही, त्यामुळे मी रबर घेतला आहे. तर जुनी कपडे स्टोअर करायसाठी सुद्धा ही एक भन्नाट ट्रिक आहे. आता उन्हाळा लागला आहे आणि थंडीतली बरीचशी कपडे आपण घालत नाही. अशी कपडे किंवा तुमच्याकडे अजून जुनी कपडे असतील तर त्याचासुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता. तर इथे आपला रबर बांधून झालेला आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं व्यवस्थित करून घ्यायचं. तर पेटीकोटचा जो नाड्याचा भाग आहे तो वरती राहील आणि बाकीचा भाग आतमध्ये जाईल, अशा प्रकारे त्याला सरळ करायचं आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे. पेटीकोटचा खालचा भाग आतमध्ये घालून अशी एक पिशवी तयार करायची आहे. इथे आपली पिशवी तयार झाली आहे. बघू शकता किती छान तयार झालं आहे. आता ही पिशवी जुने कपडे घालण्यासाठी तयार झाली आहे. तर तुम्ही इथं कॉटनचा पण वापर करू शकता, पण मी इथं जुन्या कपड्यांचा वापर करणार आहे. मी माझ्या बाळाची काही थंडीचे सॉक्स वगैरे आहेत, ती पॅन्ट सगळी घालणार आहे. बघू शकता. तर बघू शकता मी इथं माझी काही जुनी टॉप्स पण घातली आहेत. सगळीकडून समान अशा पद्धतीनं घालायची, जेणेकरून आकार जो आहे तो व्यवस्थित यायला पाहिजे आणि दिसायला पण चांगलं दिसलं पाहिजे. आता जो उरलेला नाडा आहे तो आपण अशा प्रकारे बांधून घ्यायचा आणि तो नाडा आतमध्ये घालायचा. बघू शकता इथं किती सुंदर दिसत आहे. हे आपलं पिलो तयार झालं आहे. तर आपल्या घरात म्हातारी माणसं असतात, त्यांना चेअरवर बसायसाठी असं मऊ अशी पिलो तुम्ही तयार करू शकता. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका छानशा व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत काळजी घ्या.